माण तालुक्यातील भोजलिंग डोंगराच्या परिसरामध्ये मंदिराच्या पाठीमागं एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे आणि या मृतदेह सापडल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। ही माहिती जांभुळणीच्या पोलीस पाटलांनी मसवड पोलिसांना दिली आणि ही घटना कळताच मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि त्यांची सगळी टीम थेट जांभुळणीच्या डोंगरामध्ये गेली। 9 ऑगस्ट 2026 रविवार या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भोजलिंग मंदिराच्या पाठीमागं नंदीचा नाळवा आहे आणि या नाळव्यात वनीकरणाच्या हद्दीत 30 ते 35 वयाच्या एका अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि यानुसार या ठिकाणचे पोलीस पाटील यांना ही माहितीच लोकांनी सांगितली। पोलीस पाटलांनी या परिसराची पाहणी केली कारण रविवार असल्यानंतर या ठिकाणी भोजलिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते। मात्र काही दिवसापूर्वी हा मृतदेह इथं आणून टाकला की हत्या की घातपात याचा शोध आता पोलिसांच्या पुढे लावणं मोठं कठीण आहे। कारण मसवड पोलिसांच्या पुढे या मृतदेहाची ओळख पटवणं आणि ही आत्महत्या की हत्या याचा शोध ही महत्त्वाची बाब आहे। ज्या वेळेला पोलीस पाटलांनी या परिसराची पाहणी केली आणि पाहणी करून थेट पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी या डोंगर परिसरामध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली, त्यावेळेला संबंधित महिला फक्त महिलेच्या अंगावरती एक परकर आहे, ब्लाउज आहे आणि संपूर्ण शरीराला कुजलेला आणि किड्या मुंग्या असतील यांनी व्यापलेला आहे। या सगळ्या पद्धतीत ही घटना खरं तर घातपात असू शकते अशी चर्चा परिसरामध्ये होते। या महिलेच्या आसपास पोलिसांनी ज्या वेळेला पाहणी केली तेव्हा 2 साड्या आणि या महिलेने वापरलेली चप्पल त्याचबरोबर इतर साहित्य हे सापडलं, त्यासोबत एक पिशवी सापडली। त्यामुळं परिसरामध्ये कोणती महिला मिसिंग आहे का, एखादी महिला घरातून निघून गेलेली आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र ही जबाबदारी खूप मोठी अवघड आहे, पण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर या परिसराची पाहणी केली आणि तिथूनच सगळी सूत्र हलवायला सुरुवात केली। या ठिकाणी जो मृतदेह आढळून आलाय तो पूर्णपणे कुजलेला आहे, त्यामुळं हा मृतदेह या ठिकाणी साधारणतः आठवडापूर्वी टाकला असला पाहिजे असा पोलिसांचा कयास आहे। आतापर्यंतच्या या दरम्यानच्या कालावधीत एका आठवड्याभरापूर्वी कुठेही एखादी महिला मिसिंग असल्याची तक्रार नाहीये। त्यामुळं मसवड पोलिसांनी परिसरातील गावातील लोकांना या मृतदेहाबाबत ओळख काय असेल तर मसवड पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळं या व्यक्तीची हत्या झाली की आत्महत्या झाली हे समजू शकेल। मात्र हा परिसर पाहता पूर्णपणे डोंगराळ परिसर आहे। भोजलिंग हे अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे आणि प्रत्येक रविवारी खरं तर या परिसरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते। डोंगर परिसराच्या पलीकडं जो नंदीचा नाळवा आहे तो खरं तर दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये ही महिला मृतावस्थेत पडल्याचं आढळून आलं। मात्र या परिसराची पाहणी केल्यानंतर खरं तर या ठिकाणी जी वस्तुस्थिती आढळून येते ती वस्तुस्थिती मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटलेली नाहीये। त्यामुळं भोजलिंगच्या आसपास असणारी जी गावं आहेत त्या गावातील कुठली महिला बेपत्ता आहे का असं जर माहिती कोणाला असेल तर ही माहिती पोलिसांच्या पर्यंत जाणं खरं तर अत्यावश्यक आहे। ही हत्या असू शकते अशी परिसरात चर्चा आहे, पण ही हत्या का केली आणि कोणी केली याचा तपास मसवड पोलीस लावत आहेत। पाहूया या घटनेची प्रत्येक खबर आपण आपला आवाजवरती पाहणार आहोत, त्यामुळं बघत राहा आपला आवाज। संदीप जठार, भोजलिंग। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।